पालिकेतील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी प्रभाग 3 मध्ये अभिनव उपक्रम हाती घेतलाय। त्यांनी नागरी समस्यांविषयी जनसंवाद उपक्रमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्क साधलाय। या उपक्रमाचा प्रारंभ डांगे प्लॉट मारुती मंदिर येथून करण्यात आला। प्रारंभी महापूजा झाल्यावर मारडकर यांनी प्रास्ताविकास सदर उपक्रमाची माहिती दिली। आठवड्यातील दर रविवार आणि बुधवार सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हा उपक्रम घेण्यात येतोय। कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता पाटील हे स्वबळावर कार्यक्रम राबवित आहेत। संवाद, आपुलकीचा, विश्वासाचा आणि विकासाचा जनसेवक सुरेश अण्णा पाटील, जनसंवाद, आपल्या हक्काच्या सुरेश अण्णांचा जनतेचा आवाज असा डिजिटल फलकाद्वारे जनजागृती केली जाते। प्रभागातील रस्ते, दिवाबत्ती, पाणी, स्वच्छता, हॉस्पिटल आदी नागरी समस्यांसह बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याबाबत जनसेवक सुरेश पाटील सविस्तरपणे चर्चा करून उपाययोजना करण्यावर मार्गदर्शन करतायत। 2 ನಂಬರ್ ಸಾಲಿ ಹಿಂದೇನು ಕಚರಾ ಹಾಕ್ತಾರಲ್ರಿ, ಅದು ಕಚರಾ ಬಹಳ ಪ್ರಮಾಣ ವಾಡಾಶದ ಮನೆ ತೆಗ್ದಾರ ಮತ್ತೆ ಬಿ ಹಾಕ್ಲಿತಾರ। ಅದು ದಿನ झाडू ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಕಚರಾ ಎತ್ತಂಗಿಲ್ಲ, ದಾಸ್ ಭಾಳ ಆಗ್ಯಾವ, ದೂರ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ರಿ। आमच्या इकडं बोरचं पाणी आता इकडं टाके ह्यांना सगळ्यांना पाणी नळायची। आमच्या बोळात ती लाईटचं उजाड पडत नाही, अंधार आहे, तिकडं पाण्याची सोय नाही, कशाची सोय नाही, पाण्याचं जास्त कमी प्रमाणात प्रेशरनं पाणी येत नाही आहे, पाण्याची बारीक ನೀರು ನಮಗ ಸರಿಯಾಗಿ ಬರಲ್ಲ, ಕಚರ ಸರಿಯಾಗಿ ಒಯ್ಯಲ್ಲ। ನಮಗೆ ಈಗ ಬೇಸಿಗೆಯಾಗ ಬೋರದು ನೀರ ಇದು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ನಮಗ। मला आयुष्यमान विम्याचं ते कार्ड काढून घ्यायचं आहे आणि मला तेवढं मी नोकरी असल्याकडं माझी तब्येत बरोबर नसल्याकडं मी फिरू शकत नाही। त्या बोळात पूर्ण लाईन लोकांना पाण्याची सोय होत आहे। कसं आता हे टाकी भरलेलं आहे, ह्या टाकी एखादा भरलं तर मग पाणी नाही आलं, समजा एका दिवस पाणी नाही आलं तर सुद्धा ते टाकीतनं पाणी घेतं। शिबिर वगैरे घेता येईल का आपल्याला डायरी प्लॉटमध्ये? तुळजापूर सारख्या ग्रामीण गावामध्ये जर 2 दिवसाला पाणी येत आहे आणि आपली सोलापूर तर सिटी आहे, तर सोलापूर सिटीमध्ये दर 5 दिवसाला 6 दिवसाला पाणी येत आहे। ಕಚರಾ ಗಾಡಿ ಯಾವಾಗ ಲೇಟ್ ಮಾಡಿ ಬರ್ತದ, ಯಾವಾಗ ಲೋಕಲ್ ಬರ್ತದ, ಕಚರಾ ಗಾಡಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕಳಿಸ್ರಿ। ಮತ್ತೇನು ದೂರ ಈಗ ಢಾಸ್ ಭಾಳ ಆಗ್ಯಾವ, ಢಾಸಿಂದ ಅದೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರಿ। ಎಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ಭಾಳ, ಮಂದಿ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಜಾಗ जी कृपया आमच्या जागे प्लॉट मध्ये एक हनुमान मंदिर आहे, तिथे तालीम बनवले। सामान व्यायामचं ते काय अजून बसवलेचं नाही, तिथे आणून त्याचं मिळालं। माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिलंय। नागरी समस्यांप्रश्नी ते जागरूक असतात। या विकासाभिमुख कामाच्या बळावरच त्यांनी समाजात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलंय। ते सर्वांचे अण्णा म्हणून सुपरिचित आहेत। आपल्या सार्वजनिक जीवनात आपण नेहमीच गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलंय। यापुढेही समाजसेवेसाठी तन्मनधनाने कार्यरत राहणार असल्याचं मत माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केलंय। चालता येत नसेल तर मी तुमच्याकडे येऊन काही काम करायचा प्रयत्न केलो। आता 2 वर्ष झालं नगरसेवक नाही आहे, म्हणून आपण जनसेवक, आपण काय मालक पिलक नाही आहे, आपण जनतेचं सेवक आहे। म्हणजे सेवक म्हणजे नौकरच आहे। त्याप्रमाणे आपण आमच्या माता बंधू भगिनीचं ऐकावं, जेणेकरून या महानगरपालिकेचं कारभार सध्या व्यवस्थित चालू नाही आहे। आपण बघतो घरोघरी झाडू मारायला येत नाहीत, झाडूवाले हे अनेक महिला माता बंधू भगिनीची तक्रार करत असतात। घंटागाडी घरोघरी आला पाहिजे, घरोघरी येत नाही, आपलं व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करत नाही। ड्रेनेज लाईन भरलं तर ड्रेनेज लाईन बी साफ करू शकत नाहीत। अंतर्गत चेंबर भरले तर घरात पाणी शिरा लागलं आहे। अशा बेहाल परिस्थिती या सोलापूर शहराचा असल्यामुळं मला आई जगदंबा माता गणपतीनं सुचवलं की बाबा तू फिरू शकत नसेल तर तुझ्या माता बंधू भगिनीकडे जा। जनसेवक हेच ईश्वर सेवा असल्यानं जनसेवा करण्यासाठी स्वतःहून आपल्या हनुमान मंदिरमध्ये जाऊन आपल्या माता बंधू भगिनींना बोलव। काही ठिकाणी बघतो आपण पाणी येत नाही, 4 दिवसात पाणी पुरवठा आहे, आता 5 दिवस झालेलं होतं। काही ठिकाणी पाणी फार बारीक येतं आहे, काही ठिकाणी पाणी 2 तास येतं आहे, काही ठिकाणी 3 तास येतं आहे, काही ठिकाणी आमच्यासारखं गोंगडे वस्ती भागात असं तुम्हाला सांगितलं म्हणजे अण्णा तुमच्याकडे खरंच आमच्याकडे पाणी भरपूर आहे, इकडं काही ठिकाणी पाणी नाही आहे। असं अनेक समस्या आहेत। रस्ते केलेत, पुन्हा खड्डा मारलेत, पण ते झाकलं गेलं नाही। रस्ता आपण केल्यावर मॅन्युअल आपण तिथं रिपेरी केलं नाही। कुठं कुठं बोर आहेत, त्या बोर अलीकडं 2 दिवसापूर्वी मला सांगितलं आमच्या राजाभाऊनं की आपल्या टाकीमध्ये घाण आहे, ते गाळ काढत नाहीत। इकडे कुणाचं लक्ष नाही आहे। या सोलापूर शहराकडे लक्ष नाही, परंतु तुम्ही आम्हाला 25 वर्षाला निवडून दिला,
25 वर्षात आपण जे काही तुमचं आशीर्वाद प्रेमानं आम्ही एवढं वर्ष निवडून येऊन आता कुठं इलेक्शन नाही आहे, लोकांना वाटतं इलेक्शन आहेत का म्हणून सुरेशांना आलेत का, म्हणून आमच्या माता बंधू भगिनी आलेत का, बिलकुल नाही. तुमचा मुलगा तुमच्या आशीर्वादानं मोठं झालं आहे. भविष्यात मी चांगलं चाललं पाहिजे, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असला पाहिजे. जनसेवक सुरेश पाटील यांच्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.